क्या आपका हार्ड अर्न्ड पैसा किसी बैंक या सोसाइटी में अटका हुआ है? अगर हाँ, तो ये खबर आपके लिए आंखें खोल देने वाली है। चंद्रपुर से एक ऐसा मामला सामने आया है जिसने सैकड़ों निवेशकों की रातों की नींद उड़ा दी है। मामला है यहोवा वीर अर्बन कोऑपरेटिव सोसाइटी चंद्रपुर का। यहाँ के ग्राहकों का आरोप है कि उन्होंने अपनी मेहनत की कमाई बचत खातों और फिक्स्ड डिपॉजिट में जमा की थी, लेकिन जब एफडी की मैच्योरिटी पूरी हुई तो बैंक ने पैसे लौटाने से साफ टाल मटोल शुरू कर दी। बदले गरीब पैसे याचे त्याचे कर्ज काढून 4.5 लाख रुपये माझ्या मुलाला लावले, पण त्यांनी आमचे पैसे परत नाही केले। जण लोक आम्हाला काय वाटत होता का हा असा डायरेक्ट असा पैसा देत असेल तर ठीक राहते, बा केसच्या माध्यमातून नाही देत, लोक आम्हाला परेशान करतील या भीतीपोटी आम्ही तक्रार नव्हतो करत। या संस्थेचं नाव काय आहे? यहोवा वीर अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी। तुमच्यासारखे किती एजंट तिथे कार्यरत होते? जवळजवळ 300 ते 400 लोक टोटल एरियामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। आमच्या इकडेच 40 लोक आमच्या इकडे, आमच्या पंबुर्णा मेन हेड म्हणून पहिले पंबुर्णा स्टार्ट झाले आमच्या एरियामध्ये, तो हेड म्हणून स्टार्ट झाली। तर त्याच्यानंतर मग इकडे गोंडपिपरी, मूल, सावली हे छोटे छोटे बूथ चालू केले होते, नांदगाव चालू केले, पण मेन हेड आमच्या एरियामधून पंबुर्णा म्हणून स्टार्ट केले। तिथून आपण याबाबतीत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली काय? हो, आमचे काही लोक आले होते 31 जुलैला, त्यांनी दिले, आमच्याकडे आहे ते कापी। त्याच्यानंतर ते थोडाफार तिकडे काहीतरी चौकशीसाठी त्यांनी दिले होते, पण त्याचा काहीच रिस्पॉन्स आमच्यापर्यंत आला नाही अजून। महीनों से चक्कर काट रहे पीड़ितों का कहना है कि शुरुआत में 15 दिन और 1 महीने का समय मांगा गया, लेकिन अब 8 से 10 महीने बीत चुके हैं और हैरानी की बात यह है कि सोसाइटी की शाखाएं भी बंद की जा रही हैं। लोग पाई पाई के लिए मोहताज हो चुके हैं। गडचिरोलीला बँक आहे, गंदेवारच्या घरी आहे ऑफिस। तिथून नाही का ऑफिस मधून त्यानं सामान पण नेले। आपण किती वर्षापासून त्या पतसंस्थेत काम करत होत्या? मला 1 वर्ष झाला। आपल्याकडे किती ग्राहकांचे पैसे त्या माध्यमातून भरले गेले? 1.5 लाख रुपये आहे ग्राहकाचे, आणि घरचे नाही का 1.5 लाख रुपये। त्यांना किती रक्कम आपण त्या ठिकाणी भरलेली आहे? 3 लाख। आता आपण त्यांच्याकडे वारंवार या पैशांची मागणी केली काय? हो, केली होती, सरांना सांगितलं, मी फोन पण केले होते, पण सर ताडाताडी करून नाही का मला ताडवत आहे, आणि तारीख पण देतात। ते तारीखला फोन केला तर सर पुन्हा तारीख देतात। गडचिरोली जिल्ह्यात त्यांची पतसंस्था आहे का? हो आहे। किती कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहे? 5 जण। विभागीय सह निबंधक से शिकायत के बाद भी जब कोई कार्यवाही नहीं हुई तो निराश होकर पीड़ितों ने सीधे चंद्रपुर के जिलाधिकारी को लिखित अर्जी सौंपी है। मांग बस एक है, सोसाइटी के संचालकों पर कड़ी कानूनी कार्यवाही हो और निवेशकों का पैसा ब्याज के साथ वापस दिलाया जाए। मी गणेश सीताराम बुरांडे, राहणार देवाळा खुर्द, तालुका पंबुर्णा, जिल्हा चंद्रपूर येथील मी नागरिक कस्टमर आहे। तर मी पंबुर्णा तालुक्याच्या बँक मध्ये यहोवा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक, हा बँक मध्ये मी रोजच्या प्रमाणे म्हणजे रोजचे डेली 3200 रुपये असं मी आमचे एजंट जे राकेश गेडाम यांच्याकडे मी रोज देत होतो। अशा प्रमाणे मी पैसे देत होतो, पण एखादी वर्ष झाल्यानंतर जमा झालेल्या आपली रक्कम माझी 6,20,000 रक्कम झाली आहे। तर आमच्या दोघांचे नाव आहेत, म्हणजे पत्नीच्या नावाने आणि माझ्या नावाने, दोघांच्या नावाने असल्यामुळे नंतर मी माझा विड्रॉल नाही का फेब्रुवारीला होता 21 तारखेला। तर 21 तारखेला मी गेल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नाकारले, आणि एजंट लोक म्हणले का पैसा नाही आपल्या बँकेत, काही नाही म्हणून। तर मग स्टाफच करून टाकले। त्याच्यानंतर कम से कम 10 ते 13 वेळा गेलो बँकेमध्ये, चंद्रपूरच्या बँकेत गेलो, त्याच्या घरी गेलो, घरी सुद्धा बसलो 1 दिवस, तरी पण तो देत नाही, तारखा देत आहे तो। मला त्याने चेक सुद्धा दिला 6,20,000 इस पूरे मामले पर जब हमारे संवाददाता आशीष खरोले ने सोसाइटी के संचालक से संपर्क करने की कोशिश की और उन्हें फोन किया तो उन्होंने फोन उठाना भी मुनासिब नहीं समझा। किसी भी प्राइवेट सोसाइटी में निवेश करने से पहले सतर्क रहें। चंद्रपुर, महाराष्ट्र से डेली न्यूज इंडिया के लिए आशीष खरोले की रिपोर्ट। डीएनआई पर सबसे पहले खबरों की अपडेट के लिए सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें।